जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मगाशी मी आपल्या भिवंडी ग्रामीणच्या प्रचार सभेला पोहोचलो आणि जरा थोडस मला हे जे सगळं दिवसभर चालू असतं बडबड 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 त्याच्यात जरा थोडस असं जरा अचानक थकल्यासारखं वाटायला लागलं वगैरे. पाणी बिणी घेतलं वगैरे, पण मग जरा नॉर्मल झालं. पण तिकडे पहिल्या सभेला मी त्यांना सांगितलं, म्हटलं मला मला मी काय भाषण बिषण करणार नाही, मी आलेल्या लोकांना सगळ्यांना भेटीन. मग मी लोकांमध्ये गेलो, मी लोकांना भेटलो, लोकांशी बोललो, म्हटलं जरा तब्येत थोडी बरं वाटत नाही मला, तर याला जरा सांभाळून घ्या. होय साहेब, होय साहेब. बाकीचे दुसऱ्या बाजूला होते पण बोलले होय साहेब, होय साहेब. आणि म्हणून मी त्याला सगळ्यांना भेटून भेटून निघालो. साहेब, हीच गोष्ट व्यासपीठावर सांगा ना. मी म्हटलं अरे हेच जर सांगायचं तर मी पहिल्यांदाच चढलो असतो ना व्यासपीठावर. मग एकदा असंच झालं होतं, एक बिल्डर माझ्याकडे आला होता आणि त्या बिल्डरला तुम्हाला म्हणाला की नाही माझ्या असं असं इकडे काम सुरू आहे, तर आपले काही लोक मला तिथे त्या लोकांच्या साठी म्हणून तिकडे जरा त्रास देत आहेत. तिकडच्या लोकांना काहीतरी घर मिळत नाहीत म्हणून वगैरे. मी त्यांना सगळ्यांना देणार आहे, पण जरा तुमच्या लोकांना जरा सांगाल का. म्हटलं बरं बाबा, मी एक काम करतो, म्हटलं आमच्या नितीन सरदेसाईंना सांगतो, ते येऊन तुझं म्हटलं काम करतील. साहेब, आता इतक्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना कुठे त्रास देत आहे. साला माझ्याकडे आला होता आणि मला सांगतोय छोट्या गोष्टीसाठी त्यांना कुठे त्रास देत आहे. हे तसेच मला व्यासपीठावर घेऊन गेले. पण मग गोळीबिळी घेतली, सगळं ठीक आहे. आता आता काय, आज निवडणूक शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे. मी आज काय फार लंब चौडं भाषण करणार नाहीये तुमच्यासमोर. सगळ्या गोष्टी मला असं वाटतं, सगळी भाषणं तुम्ही कदाचित ऐकली पण असतील माझी. मुलाखती कदाचित ऐकल्या असतील. काही ठराविक विषय आहेत, काही ते फक्त मला आपल्याशी जरा बोलायचे आहेत. मला आत्ताच मी गाडीमधनं येताना मला, अरे तू आलीस का, तू खाली काय बसून बघतेस तू, वरती आहे. अगे ये ग, ये वरती ये. कुठून येणार. हा, ही आमची बालमैत्रीण असिलता राजे सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांची सख्खी नात. बरं, असिलता इथपर्यंत ठीक असतं आमचं. असिलता सावरकर, सावरकरांची नाच नात वगैरे, आम्ही वर भाषण करायची, ती खाली बसणार, कसं नुसतंच होतं. मी आता इकडे बस का गाडीत नाही येताना, मी जी गोष्ट सांगतोय, अनेक लोक माझ्यावरती टीका करतायत की मी राज ठाकरे सांगतोय की मशिदींवरचे भोंगे खाली काढले पाहिजेत. काढलेच पाहिजेत, त्याच्यामध्ये काय दुमत असण्याचं काही कारणच नाहीये. माझ्या हातात जर सत्ता आली, 48 तासाच्या आत उतरवीन. सगळं स्वतःच्या सोयीनुसार चालणं यांचं, सगळं स्वतःच्या सोयीनुसार, धर्मातल्या गोष्टी यांच्या सोयीनुसार. हिजाब का घालायचा, तर कुराणमध्ये लिहिलंय. पैशावरून व्याज का नाही घ्यायचं, कुराणमध्ये लिहिलंय. मग कुठच्या कुराणाच्या पानावरती लिहिलंय लाऊडस्पीकर लावा म्हणून. बरं, कुराण ज्या वेळेला लिहिलं गेलं तेव्हा लाऊडस्पीकर नावाचा काही जन्मबिंब झाला होता का तेव्हा. सगळं स्वतःच्या सोयीने करायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा.
मला बरं या गोष्टीचं वाटलं, माझ्याकडे आत्ताच बातमी आली, 92 साली जेव्हा दंगली झाल्या होत्या त्याला एक बाबू खान नावाचा माणूस मुंबईमधल्या बांद्र्यामधल्या बेहरामपाड्यामध्ये राहणारा माणूस मशिदींवरच्या भोंगे काढा याच्यासाठी कोर्टात गेला. अभिमान आहे मला असल्या बाबू खानचा. आणि त्याने त्याच्यात तेच दिलंय. त्याचं जे कोर्टामधलं आर्ग्युमेंट आहे, ही सकाळची जी अजान असते, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हा लोकांना बोलवलं जायचं, अहो तेव्हा घड्याळ पण नव्हतं.